जय शिवराय मित्रांनो. सकाळी सकाळी मी माझ्या मैत्रिणीला माझी बॅग काढायला लावली आणि तिनं वरून पाडून ठेवली आणि ती पडल्याच्यानंतर मला वाटलं त्याच्यामधली मूर्ती डॅमेज झाली असेल. त्यासाठी मी चेक करत होते, पण मूर्तीला काही झालं नव्हतं, ती व्यवस्थितच होती. त्यानंतर मी निघाले गावाकडे. हे सगळं सामान माझं घेतलं होतं मी बांधून, का तर मला गावाकडे जायचं आहे खूप दिवसानंतर. त्यानंतर मी बसमध्ये बसले माहूरच्या आणि गावाकडे निघाले. त्यानंतर मी उतरले अर्धापूरला आणि अर्धापूरला उतरल्याच्यानंतर गावच्या बसची मी वाट पाहत होते. आली फायनली ही बस आणि गावातली. त्यानंतर मी बसमध्ये बसले आणि तिकीट वगैरे काढून घेतलं. त्यानंतर बस निघाली आणि हे अर्धापूरचा आहे एरिया. तर बघू शकता तुम्ही हे कसं आहे ते. त्यानंतर मी पोहोचले आमच्या वारंग्यामध्ये आणि वारंग्यामध्ये गेल्याच्यानंतर बस थोडा वेळ थांबली आणि त्यामुळे मी थोडंसं कदरूनच गेले, कारण जास्त वेळ थांबली होती. त्यानंतर तिथून निघाली बस. पण हे बघू शकता तुम्ही आपला वारंग्याचा नजारा. वारंगा म्हणल्याच्यानंतर मला असं माझ्या घरीच पोहोचल्यासारखं वाटतं, कारण घर माझं तिथून जवळच असल्यासारखं आहे. तर भेटूया आपण नवीन एका ब्लॉगमध्ये.